धन्यवाद सर्वांना। सर्वप्रथम सप्रेम जय लहुजी, जय भीम। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, कुळवाडी भूषण, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले, भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका माता सावित्रीमाई फुले, सर्वप्रथम ब्राह्मणी हिंदू धर्माला आणि मनुस्मृतीला छेद देणाऱ्या राजमाता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान राष्ट्राला लोकशाही देणारे तथा भारताचे राष्ट्रनिर्माते, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाव कुसाबाहेरील दीन दलित वंचित पीडित समाज घटकातील दुःखांचे वास्तव चित्रण करणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व आज ज्यांची मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करत आहोत असे महान क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे, अशा तमाम पुरोगामी महामानवांच्या क्रांतिकारी विचारांना मी प्रथम अभिवादन करतोय, वंदन करतोय। आज दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी क्रांतीवीर लहुजी साळवे यांची जयंती, यानिमित्त जाहीर व्याख्यान प्रसंगी विचारपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा लसकाम या चळवळीच्या संघटनेचे नियंत्रक आदरणीय नरसिंग घोडके सर, माननीय एकनाथ पलमटे सर, आदरणीय दिवेकर सर, आदरणीय आत्ताच उपस्थिती लावून ज्यांच्या कार्यव्यस्ततेमुळे ते कार्यक्रमाला थांबू शकले नाहीत असे आदरणीय दोरवे सर, अवघडे सर, आत्राम सर, आमचे सहकारी माकणीकर सर, उपरे सर आणि उपस्थित सर्व समाज बांधव, हा कार्यक्रम फेसबुकवरती लाईव्ह कार्यक्रम पाहणारे, निरीक्षण करणारे माझे प्रिय बंधू भगिनींनो, आयोजकांनी आज मला जो जाहीर व्याख्यानाचा विषय दिलेला आहे तो असा, लहुजींना टिळकांचे गुरु ठरविणे हे मातंग समाजाला गुलाम बनविण्याचे षडयंत्र आहे। हा विषय अत्यंत विचारपूर्वक आणि कालानुरूप निवडलेला आहे असे माझे मत आहे। बांधवांनो, हा विषय निवडण्या पाठीमागचा इतिहास, पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर असं लक्षात येते की लहुजींना टिळकांचे गुरु ठरविणे हे मातंग समाजाला गुलाम बनविण्याचे षडयंत्र खरेच आहे का? या विषयासंदर्भाने माझे निरीक्षण, चिंतन आणि आकलन मी आपणापुढे ठेवत आहे, ते माझ्या कुवतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करतोय। आपण मोठ्या मनाने संकोचपणे हे माझे विचार स्वीकारालच असे नाही, कारण या अनुषंगाने मी जी विचार मांडणार आहेत त्या अनुषंगाने सर्वजण हे विचार मान्य करतीलच असंही नाही, परंतु माझा प्रांजळ हेतू असा आहे की या विषयाच्या संदर्भाने जी चर्चा तुमच्यापुढे ठेवत आहे त्या विषयाला अनुसरून आपण सर्वजण या विषयाची चिकित्सा केली पाहिजे, हा विषय समजून घेतला पाहिजे। या विषयाची मांडणी करण्यापाठीमागचा हा माझा मुख्य हेतू आणि प्रांजळ आहे। बांधवांनो, विषय मांडताना मला महात्मा फुल्यांच्या विधानांची आठवण तुम्हास करून देणं उचित वाटते। महात्मा फुले म्हणतात, ब्राह्मणांनी लिहिलेला भारताचा इतिहास हा खरा इतिहास नाही। ब्राह्मणांनी इतिहासामधून शूद्र अतिशूद्रांचे पराक्रम हे हेतू पुरस्सर टाळलेले आहेत आणि त्यांचे पराक्रम वगळून त्यांच्या गुणांच्या नावावर खोटा इतिहास खपविण्यात आलेला आहे। हा इतिहास
आजपर्यंतचा अनुभव आपला असा आहे. बुद्धीच्या आणि तर्काच्या आधारे जर आपण या इतिहासाचं परीक्षण केलो, कालघटकांचं निरीक्षण केलो, तर आपल्याला खरं दिसायला लागेल सत्य काय आहे आणि असत्य काय. असे केल्यास इतिहासामध्ये ज्या मनुवाद्यांनी, ब्राह्मण्यवाद्यांनी अफरातफरी केलेल्या आहेत, ज्या लबाड्या घुसवलेल्या आहेत, त्या लबाड्या, त्या घटनांचे पुरावे आपल्या समोर यायला वेळ लागणार नाही. महात्मा फुलेंना तालिमीत प्रशिक्षण देणारे, सावित्रीबाई फुलेंच्या क्रांतिकारी शैक्षणिक कार्यास क्रांती प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिगुरू लहुजी साळवे आहेत. आणि यांचा इतिहासही इथल्या तथाकथित मनोवाद्यांनी दुर्लक्षित केलेला आपल्याला लक्षात येतो. सामाजिक व्यवस्थेनुसार अतिशूद्र मानणाऱ्या मांग जातीत पुणे जिल्ह्यामधल्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं एक छोटंसं गाव जे पेठ म्हणून ओळखले जाते, या गावी 14 नोव्हेंबर 1794 रोजी माता विटाबाई आणि पिता क्रांतीवीर राघोजी साळवे यांच्या पोटी क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा जन्म झालेला आहे. हे घराणं जर आपण लक्षात घेतलो तर हे घराणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात गनिमी कावा आणि प्रत्यक्ष लढाईमध्ये हे घराणं अत्यंत पटाईत असलेलं आपल्याला आढळते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी अत्यंत सन्मानाने बहाल केलेली आहे. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांचे क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे जे वडील आहेत ते अत्यंत क्रांतिकारक होते. राघोजी साळवे यांच्याबाबत आपण इतिहासामध्ये आख्यायिका ऐकतोय, वाचतोय की राघोजी साळवे असे शेतामध्ये फिरायला गेलेले असताना वाघाचा बछडा त्यांच्या निदर्शनास आला आणि वाघ व राघोजी साळवे यांच्यामध्ये झुंज झालेली आहे. प्रत्यक्ष जिवंत वाघाला पकडून शिवाजी महाराजांच्या दरबारी सुपूर्द करणारे असे हे पराक्रमी घराणे राघोजी साळवे यांचं होतं. आणि राघोजी साळवेंच्या पोटी क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा जन्म झालेला. राघोजी साळवे, पिता राघोजी साळवे यांच्याकडूनच या पराक्रमाची शिकवण क्रांतिगुरू लहुजी साळवेंना प्राप्त झाले. जसे की मलखांब, तलवारबाजी, बंदूक, दांडपट्टा, घोडेस्वारी, पर्वतरोहण करणे, गनिमी कावा इत्यादी प्रशिक्षण क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना राघोजी साळवे यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. आणि त्याचाच उपयोग, त्याचाच वापर क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी चळवळीमध्ये सहकार्य देण्यासाठी उपयोगात आणलेलं दिसून येते. महात्मा फुलेंची जी समाज परिवर्तनाची लढाई होती, समाज परिवर्तनाचं कार्य होतं, त्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देण्याचं कार्य क्रांतिगुरू लहुजी साळवेंनी केलेलं आपल्याला इतिहासामध्ये आढळते. परंतु हा खरा इतिहास मात्र इथल्या मनोवाद्यांनी दवडलेला, जाणीवपूर्वक लपवून ठेवलेला दिसून येतोय. म्हणून कोंबड्याला झाकून जरी ठेवलं तरी आरवणं त्याचं काही बंद राहणार नाही. तथा येथील बहुजन समाज शिकू लागला, वाचू लागला, खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय याची मांडणी करू लागला. आणि क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा इतिहास हा अशा प्रकारे आपल्या पुढे आलेला लक्षात येतो. पुढे क्रांतिगुरू लहुजी साळवे हे महात्मा फुलेंचे व सावित्रीबाई फुलेंच्या अंगरक्षकाचे कार्य म्हणूनही कार्य करण्यासाठी त्यांच्या तालमीतील पहिलवान सावित्रीबाई फुलेंच्या अंगरक्षकासाठी पुरविलेला लक्षात येतो. आणि त्यामुळेच आम्हा बहुजनांच्या शिक्षणाची दारे जी खुली झालेली आहेत, शिक्षणाचा आणि आरक्षणाचा जो लाभ आज आपण घेतो आहोत, मोठमोठ्या पाटलांचेही वाडे नाही येता असा जो संविधान, हा जो आपण हा कार्यक्रम घेत आहोत, हा संविधान निवास देखील मोठ्या राजवाड्याला लाजवेल असं जे वास्तू उभारलेलं आहे, त्याचं फलित म्हणजे क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचं कार्य, महात्मा फुले यांचं कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांच्या त्यागाचा हा परिपाक आहे, जो की आज आपण अत्यंत चांगल्या सोयीसुविधेमध्ये वावरत आहोत, चांगल्या सोयीसुविधा उपभोगत आहोत. म्हणून हा इतिहास जो आहे
तो इतिहास पुन्हा पुन्हा तपासला पाहिजे, तो इतिहास पुन्हा पुन्हा चाळला पाहिजे. त्याकरिताच हा कार्यक्रमाचं नियोजन संयोजकांनी केलेलं असावं असं माझं मत आहे. लहुजी साळवे यांच्या कार्यासंबंधाने चर्चा करत असताना, त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना मला तुम्हाला जाणीवपूर्वक या घटनेकडे घेऊन जावं असं वाटतंय की लहुजी साळवे यांची सामाजिक कार्य अत्यंत क्रांतिकारी होती. लहुजींची तालीम म्हणजे प्रशिक्षित सशस्त्र क्रांतिकारक परिवर्तनवादी मल्ल निर्माण करणारे आणि ज्वलंत विचाराचे विद्यापीठच आहे की काय असं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. कारण लहुजींनी भारतामध्ये सर्वप्रथम निर्माण केलेले आणि त्यांचे पहिले शिक्षक राहिले, पहिले शिष्य राहिलेले महात्मा फुले हे लहुजींच्या तालिमीतूनच घडलेले आहे. या तालमीमध्ये तयार झालेल्या लहुजींच्या शिष्यांनी भारतातील तमाम समाज बांधवासाठी समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार याविरुद्ध पेटून उठण्यासाठी तालमीमध्ये प्रशिक्षण लहुजीने दिलेलं आहे. ब्राह्मणी धर्माला सुरुंग लावण्याचे कार्य या लहुजीच्या तालमीच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून झालेलं आढळते. यासाठी लहुजीने सन 1822 मध्ये पुण्याच्या शनिवार वाड्यात, जिथे ब्राह्मणांचं राज्य तत्कालीन परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला, धांडोळा घेतला, तर असं लक्षात येते की हे शनिवार वाडा आणि तो परिसर म्हणजे येथील मनुवाद्यांची जी पिल्लावळ तयार झाली, मनुवाद जो संपूर्ण राष्ट्रभर पसरलेला आहे, त्याचं मूळ या पुणे परिसरामध्ये. आणि याच परिसरामध्ये शनिवार वाड्याच्या अत्यंत शेजारी जो की गंजपेठ आहे, या गंजपेठमध्ये लहुजी साळवे यांनी 1822 मध्ये व्यायामशाळा सुरू केली आहे. या व्यायामशाळेमध्ये त्या तत्कालीन परिस्थितीचा जर आपण अनुभव घेतला, आढावा घेतला, तर असं लक्षात येते की एका अस्पृश्य व्यक्तीने, लहुजी साळवे यांचा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर तत्कालीन परिस्थितीमध्ये हे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या बहिष्कृत समाजातील एक थोर समाज सुधारक आहेत. अशा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महान थोर समाज सुधारकाने ब्राह्मणांच्या शहरामध्ये, ब्राह्मणांच्या वस्तीमध्ये व्यायामशाळा सुरू करणे म्हणजे ब्राह्मणशाहीला, ब्राह्मणवादाला खुले आव्हान दिल्याचं या ठिकाणी नमूद करणं गरजेचं ठरते. त्यावेळेस जर आपण लक्षात घेतलो तर त्यावेळेची अस्पृश्यता ही समाजामध्ये अत्यंत शिगेला पोहोचलेली होती. माणसांचा विटाळ होत होता. आपल्या बहिष्कृत समाजाची, अस्पृश्य समाजाची परिस्थिती जर आपण डोळ्यापुढे आणली, ते सांगण्याचा प्रयत्न जरी केलो तर तुम्हाला ऐकवा वाटणार नाहीये. इतकी अत्यंत हलाखीची परिस्थिती या मनोवाद्यांनी बहिष्कृत समाजाची केलेली होती. कारण या पेशवाईच्या कालखंडामध्ये बहुजन समाजाला, अस्पृश्य समाजाला, बहिष्कृत समाजाला खुलेआम फिरण्याचा देखील हक्क नव्हता. ही अस्पृश्यता एवढी शिगेला पोहोचलेली होती. त्याचं एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अस्पृश्य समाजाच्या, बहिष्कृत समाजातील लोकांचा विटाळ व्हायचा. कशाचा विटाळ? तुमच्या पावलांचा विटाळ. म्हणून तुमच्या पावलांचा विटाळ होऊ नये म्हणून ब्राह्मणी धर्मग्रंथानुसार या बहिष्कृत समाजातील लोकांना शिक्षा अशी दिलेली होती की तुम्ही भर उन्हामध्येच घराच्या बाहेर पडलं पाहिजे. का? भर उन्हामध्येच का? कारण उन्हामध्ये सूर्य हा डोक्यावरती असतोय आणि डोक्यावरती सूर्य आला तर आपली सावली ही फक्त आपल्या पायावरतीच असते. त्याशिवाय जर सूर्य पूर्वेला किंवा पश्चिम दिशेला असेल तर आपली सावली ही सूर्य पश्चिम दिशेला असेल तर आपली सावली पूर्व दिशेला जाईल आणि सूर्य पूर्व दिशेला असेल तर आपली सावली पश्चिम दिशेला जाईल. आणि आपण जर बाहेर पडलो या पिरियडमध्ये तर आपल्या सावलीचा विटाळ हे इतर वर्णवर्चस्ववादी समाजातील लोक जे फिरणारे होते त्यांना या सावलीचा विटाळ होत होता. म्हणून या बहिष्कृत समाजाला बाहेर पडायचं असेल, काही काम करायचं असेल
आपली उपजीविका भागवण्यासाठी कष्ट करायचे असतील, पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन फिरायचं असेल तर कधी? फक्त दुपारच्या पारी. ही वर्णवर्चस्ववादी व्यवस्था पेशवाईच्या काळात एवढ्या शिगेला पोहोचलेली होती. याचं दुसरं एक अत्यंत ज्वलंत उदाहरण असं सांगता येईल की आपल्या बहिष्कृत समाजातील लोकांना चप्पल म्हणजे वाहन देखील घालण्याची मुभा होती. का? तर तुमच्या चपलामुळे त्यांचा धर्म बुडेल. या पुढेही जाऊन अशी आपल्याला शिक्षा देण्यात आलेली होती की बहिष्कृत समाजातील लोकांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं बांधल्या जायचं. का? तर तुम्ही चालत असताना तुमच्या पावलांचे ठसे रस्त्यावरती उमटतील आणि पाठीमागून जर एखादा उच्च वर्णीय लोक आला, उच्च वर्णीय व्यक्ती आली, तर तुमच्या पावलांच्या ठशांचेही विटंबना त्यांना सहन होत नव्हती. म्हणून कमरेला झाडू जर बांधलं तर ते ठसे पुसून जातील. तुम्हाला जर चालता चालता खोकला आला, थुंकावं वाटलं, तर तुम्ही रस्त्यावरती कुठे थुंकला तर त्या थुंकीचाही विटाळ या बहुजन समाजातील लोकांचा, या वर्णवादी व्यवस्थेतील लोकांना होत होता. म्हणून तुमच्या गळ्यामध्ये अक्षरशः गाडगं बांधलं जायचं. ही वास्तव परिस्थिती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचं साहित्य जर वाचायला लागलो तर स्पष्टपणे लक्षात येते की या पेशवाईच्या कालखंडामध्ये ही अस्पृश्यता किती टोकाला पोहोचलेली होती. आणि अशाही परिस्थितीमध्ये क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या ठिकाणी व्यायामशाळा सुरू केली आणि समाजातील अन्याय, अत्याचार, रूढी, प्रथा, परंपरा यांना छेद देण्याचं प्रशिक्षण लहुजी साळवे यांनी आपल्या या तालमीच्या माध्यमातून केल्याचं आढळते. लहुजींचं सामाजिक कार्य पाहत असताना त्यांच्या शैक्षणिक कार्याचीही थोडक्यामध्ये उजळणी घेणं मी या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतोय. तसा वेळ उशिरा कार्यक्रम झाल्यामुळे माझ्याही मनामध्ये थोडंसं द्वंद्व आहे. दुसरा एक कार्यक्रम आहे, तरी मी थोडंसं आटोपतही घेण्याचा प्रयत्न करतोय सर्वांची मानसिकता लक्षात घेऊन. लहुजींच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत असताना आपल्याला असं लक्षात येते, महात्मा फुलेंनी येथील बहुजन समाजाच्या दुःखाचं कारण आहे एका ओळीमध्ये, 4 ओळीमध्ये सांगितलंय. महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना वित्त गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अर्थात बहुजनांच्या अधोगतीचे, बहुजनांच्या अवनतीचे मुख्य कारण जर काय असेल तर ते म्हणजे शिक्षण आहे, विद्या आहे. आणि ती विद्याच बहुजन समाजातील लोकांना दिली जाणार नाही याची व्यवस्था येथील मनुस्मृतीने, येथील मनुवाद्यांनी केलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी पहिले शिक्षणाचे दार उघडलेले आहे. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शाळा सुरू केली, जी आम्हा बहुजन समाजातील लोकांसाठी ही शाळा सुरू केलेली होती. परंतु या पहिल्या शाळेमध्ये शिक्षणाच्या हक्काचा आणि अधिकाराचा उपयोग आणि उपभोग जर कोण घेतला असेल तर तो इतिहास सांगतोय तिथेही पुन्हा ब्राह्मणानेच पहिला प्रवेश घेतलेला आहे. म्हणजे जिथे जिथे फायदा आहे, जिथे जिथे लाभ आहे, तिथे मात्र ब्राह्मण पुढे असतात. तरी देखील महात्मा फुलेंनी बहुजनांच्या शिक्षणासाठी जी शाळा सुरू केलेली होती त्या शाळेमध्ये बहिष्कृत समाजातील, दीनदलित समाजातील विद्यार्थी शिकले पाहिजेत, ही महात्मा फुलेंची भूमिका असल्यामुळे आणि त्या भूमिकेला लहुजी साळवे यांची पार्श्वभूमी असल्यामुळे पुण्यातील गंजपेठेत सुरू केलेली ही शाळा लहुजी वस्तादांनी महात्मा फुलेंना या शाळेसाठी अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आढळते. कोणत्याही महान कार्यासाठी तन, मन, धनाची अत्यंत आवश्यकता असते. ती महात्मा फुलेंच्या या सामाजिक कार्यासाठी क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी पुरवलेली दिसते.
तत्कालीन परिस्थितीमध्ये बहुजन समाजातील वाड्या वस्त्यापर्यंत महात्मा फुलेंच्या या शैक्षणिक कार्यासाठी क्रांतिगुरू लहुजी साळवे यांनी शाळा उभारणीसाठी, शाळेच्या इमारतीसाठी, शाळेतील ग्रंथालयाकरता, वसतिगृहांच्या निर्मितीसाठी ज्या पैशाची आवश्यकता असते, ज्या धनाची आवश्यकता असते, ती उभी करण्यासाठी, तो निधी गोळा करण्यासाठी, पै जमा करण्यासाठी लहुजी साळवे यांनी बहुजन समाजातील वाड्या वस्त्यामध्ये स्वतः फिरलेले आहेत आणि आपल्या शिष्याकरवी हा निधी उभा केलेला आहे, जो की पुढे महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्याला मोठ्या प्रमाणात गती मिळाली. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत असताना सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याकडे दुर्लक्ष करून चालता येणार नाहीये. भारतीय समाजामध्ये स्त्री शिक्षण घेणे हे धर्माच्या विरुद्ध मानले जात होते, ते धार्मिक पाप समजले जायचे. अशा कालखंडामध्ये महात्मा फुले यांनी आपल्या स्वतः धर्मपत्नीला म्हणजे सावित्रीमाई फुले यांना स्वतः अगोदर शिक्षण दिलेले आहे, स्वतः बाराखडी शिकवलेली आहे, स्वतः सावित्रीमाई यांना शिक्षित करून स्त्रियांसाठीची शाळा 1852 मध्ये जी निर्माण केलेली आहे त्या शाळेमध्ये देखील बहुजन समाजातील स्त्रिया पुढे आल्या पाहिजेत ही महात्मा फुलेंची भूमिका होती. तिथे पण बहुजन समाजातील स्त्रियापेक्षा ब्राह्मणवादी समाजातीलच स्त्रियांनी सर्वप्रथम प्रवेश घेतला आणि त्याचाही लाभ या स्त्रियांनी घेतलेला दिसून येतो. कारण ब्राह्मणी धर्मानुसार केवळ बहिष्कृत समाजातील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला आहे असं नाहीये. ब्राह्मणी धर्मानुसार ब्राह्मण समाजातील मनोवादी समाजातील स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता आणि तो महात्मा फुले यांच्या कार्याच्या माध्यमातून या नाकारलेल्या अधिकाराला छेद देण्याचा प्रयत्न या शाळेच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याला सावित्रीमाई फुले यांची मोठी त्यागाची भूमिका, कार्याची भूमिका मदतीची ठरली आहे. आणि अशा या महत् कार्यासाठी महात्मा फुलेंच्या या शैक्षणिक कार्यासाठी, सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक योगदानासाठी लहुजी साळवे यांचं योगदान अत्यंत मोलाचं ठरलेलं आहे. का? कारण ब्राह्मणी समाजानुसार, ब्राह्मणी धर्मानुसार स्त्रिया शिकल्या तर धर्म बुडेल, स्त्रिया शिकल्या तर भ्रष्ट होतील, ही हेटाळणी स्त्रियांच्या बाबतीत केली जात होती आणि त्यामुळे सावित्रीमाईच्या या कार्याला विरोध करण्यासाठी ब्राह्मण समाजातील लोकांनी सावित्रीमाई फुलेंना अक्षरशः त्रास देत होते. सावित्रीमाई फुले जेव्हा घरून शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जात होते तेव्हा त्यांची अत्यंत वाईट शब्दामध्ये हेटाळणी करत होती. ही काय चांडाळणी, ही काय धर्मद्रोही अशा शब्दामध्ये सावित्रीमाई फुलेंचा उद्धार केला जायचा. नव्हे तर सावित्रीमाई फुलेंच्या अंगावरती शेण फेकायचे, दगडगोट्यांनी सावित्रीमाई फुलेंना त्रास द्यायचे. ही बातमी जेव्हा लहुजी साळवे यांच्या कानावरती पडली, लहुजी साळवेंना जेव्हा हे कळालं तेव्हा लहुजी साळवे यांनी सावित्रीमाई फुलेंना अंगरक्षक या पद्धतीने आपल्या तालमीतील पहिलवान जे लहुजींचे खरे पट्टे शिष्य होते यांच्या माध्यमातून संरक्षण दिलं. आणि ही बातमी जेव्हा ब्राह्मणांच्या कानी पडली तेव्हापासून मात्र ब्राह्मणी समाजातील या दुष्ट व्यक्तींनी सावित्रीमाई फुलेंच्या या शैक्षणिक कार्यामध्ये व्यत्यय आणण्याचं थांबवलं. कारण लहुजी साळवेंना जर समजलं हे ब्राह्मणी समाज सावित्रीमाईला फुलेंना त्रास देत आहे तर यांचे शिष्य संध्याकाळी या ब्राह्मणी समाजाच्या घरावरती जाऊन हल्ले करायचे, दगडफेक करायची. तत्कालीन पुण्या परिसरामध्ये लहुजी साळवे यांची दहशत ही अत्यंत मोठ्या प्रमाणात पसरलेली होती आणि त्याचा प्रभाव म्हणून ब्राह्मणांनी सावित्रीमाई फुले आणि महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये अडथळे आणण्याचं पुन्हा कधी धजवलेलं नाही, पुन्हा कधी तसा डेअरिंग केलेला लक्षात येत नाही. म्हणून लहुजींच्या या शैक्षणिक कार्याचा परिणाम हा आज जे आपण मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन शैक्षणिक लाभ, सामाजिक अधिकार उपभोगत आहोत त्याचाही परिणाम या लहुजींच्या कार्याचा एक परिपाक आहे. लहुजी साळवे यांच्या कार्याचं आहे
त्यांच्या त्यागाचा आपण लाभार्थी आहोत. म्हणून या परिवर्तनवादी कार्याची चळवळ जी आहे ती पुढे घेऊन जाणे ही आपली एक जबाबदारी ठरते. बांधवांनो, मी दिलेल्या विषयाच्या मध्यार्थाकडे येतोय, नव्हे आता उत्तरार्धाकडे येतोय. लहुजी साळवेंचं शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य याची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की संयोजकांनी सरांना हा विषय दिलेला आहे आणि या विषयाच्या अनुषंगाने मांडणी होणं अपेक्षित आहे. डायरेक्टली तो विषय हाती घेण्याऐवजी थोडी पार्श्वभूमी तुमच्या लक्षात आणून दिली तर लहुजी साळवे भटमान्य लोकमान्य नाही आहेत, लोकांची मान्यता नाही त्यांना. म्हणून भटमान्य टिळकांचे गुरु कसे नाही आहेत, ते एक षडयंत्र आहे हे समजून घेत असताना आपण भारतातील सामाजिक परिस्थिती जर लक्षात घेतली, 2500 वर्षापूर्वीपासून येथे दोन विचारामध्ये द्वंद्व चालू आहे. एक विचार आहे क्रांतीचा विचार आणि दुसरा विचार आहे प्रतिक्रांतीचा विचार. क्रांतीचा विचार सांगतोय विज्ञानवाद, मानवाची निर्मिती ही देवाने केली नाही तर मनुष्याची निर्मिती ही निसर्गाने केली आहे. मनुष्याचा निर्माण करता हा निसर्ग आहे. क्रांतिकारी विचार आपल्याला सांगतोय की कर्मकांड, रूढी, प्रथा, परंपरा यांना नाकारलं पाहिजे. हा क्रांतीचा विचार आहे. सोबत भारत देशामध्ये प्रतिक्रांतीचाही विचार मोठ्या प्रमाणात फैलावलेला आहे. हे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रतिक्रांतीचा विचार म्हणजे कोणता? प्रतिगाम्यांचा विचार, दैववादाचा विचार, रूढी, प्रथा, परंपरा यांना कुरवाळणारा विचार, पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारा विचार, अंधश्रद्धा हेच भांडवल आहे आणि ते समाजामध्ये पसरवलं पाहिजे ही भूमिका घेणारा विचार म्हणजे प्रतिक्रांतीचा विचार. क्रांतीचा विचार हा देशातील बहुजन समाज जो 85% बहुजन समाज आहे, या 85% बहुजन समाजांच्या मुक्तीचा मार्ग दाखवणारा हा क्रांतीचा विचार आहे. तर प्रतिक्रांतीचा विचार हा 15% जे मनोवादी आहेत, ब्राह्मण्यवादी आहेत, त्यांचेच हित जोपासणारा हा विचार आहे. क्रांतीचा विचार हा स्त्रियांना मान सन्मान देणारा विचार आहे. तर प्रतिक्रांतीचा विचार हा स्त्री ही एक वस्तू आहे आणि वस्तू ही फक्त उपभोगासाठी असते. या स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचा जो विचार येथे या प्रतिक्रांतीवाद्यांनी रुजवलेला आहे तो स्त्रीचा अपमान करणारा विचार आहे. स्त्रीला फक्त भोगलं पाहिजे, स्त्रीचं शोषण केलं पाहिजे, हा प्रतिक्रांतीचा विचार आहे. क्रांतीचा विचार हा बहुजनांच्या उद्धारासाठी, बहुजनांच्या शिक्षणाची दारे खुली करणारा, बहुजनांना गुलामीगिरीतून मुक्त करणारा हा विचार आहे. बहुजनांना स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याची कास धरणारा हा विचार आहे. तर प्रतिक्रांतीचा विचार हा फक्त 85% भट ब्राह्मणांच्या शिक्षणाचा हक्क आणि अधिकार यांचीच व्यवस्था करणारा हा प्रतिक्रांतीचा विचार आहे. हे आपण नीटपणे समजून घेणं गरजेचं आहे. क्रांतीचा विचार मांडणारे प्रवर्तक जर आपण लक्षात घेतलो तर हा क्रांतीचा विचार कोणी कोणी मांडलेला आहे? हा क्रांतीचा विचार चार्वाक, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, माननीय काशीरामजी साहेब, हे क्रांतीचा विचार पुढे घेऊन जाणारे विचार प्रवर्तक आहेत. तर प्रतिक्रांतीचा विचार पेरणारे तथाकथित शंकराचार्य, रानडे, आगरकर, सावरकर, चिपळूणकर, गोळवळकर, असा हराम, ज्याला आपण असा राम म्हणून ओळखतोय, ॲक्च्युली त्याचे जर कुप्रवृत्तीने कार्य समाजापुढे मांडलो तर हा असा राम नव्हे तर तो असा हरामच आहे. हा प्रतिक्रांतीचा विचार पेरणारे राम, रहीम, स्वामी, बापू, बुवा
भागवत, आत्रे, देशपांडे, भिडे हे सर्व प्रतिक्रांतीचा विचार मांडणारे आहेत. क्रांतीचा विचार मांडणारे क्रांतिकारक लहुजी साळवे, तर प्रतिक्रांतीचा विचार मांडणारे भटमान्य टिळक. असा विचारांचा परस्पर विरोधाभास असताना इथे टिळक हे लहुजींचे शिष्य आणि लहुजी हे टिळकांचे गुरु मानणं हे कितपत योग्य आहे, हा खरा संशोधनाचा विषय आहे. तो समाजापुढे आपण मांडला पाहिजे, हा हेतू या व्याख्यानाच्या निमित्ताने संयोजकाचा असावा आणि तो मी माझ्या कुवतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करतो. बांधवांनो, क्रांतीचा विचार मांडणारा धर्म कोणता? क्रांतीचा विचार मांडणारा धर्म हा महात्मा फुलेंनी आम्हाला दिलेला सार्वजनिक सत्य धर्म आहे. क्रांतीचा विचार हा गौतम बुद्धांनी दिलेला आणि 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील तमाम बहुजन समाजाच्या उद्धारासाठी दिलेला बौद्ध धर्म आहे. प्रतिक्रांतीचा धर्म कोणता? प्रतिक्रांतीवाद्यांचा धर्म कोणता आहे? प्रतिक्रांतीवाद्यांचा धर्म हा ब्राह्मणी हिंदू धर्म आहे. तो आम्ही जाणून घेतलं पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे. क्रांतीचा विचार मांडणारा धर्म ग्रंथ कोणता, जो की मुक्ता साळवे यांनी विचारलेलं होतं. आमचा धर्म कोणता आणि आमचा धर्मग्रंथ कोणता? क्रांतीचा विचार पेरणारा धर्मग्रंथ तो म्हणजे महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्य धर्मग्रंथ आहे. महात्मा फुलेंचं ब्राह्मणांचे कसब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हिंदू कोड बिल, बाबासाहेबांनी दिलेला भारतीय संविधान हे क्रांतीचा विचार मांडणारा धर्मग्रंथ आहे. प्रतिक्रांतीवाद्यांचा धर्मग्रंथ कोणता? वेद, पुराण, शास्त्र, मनुस्मृती, पोथ्या, रामायण, महाभारत याच्यातून काय मिळते? हा प्रतिक्रांतीवादी विचारच पेरण्याचं षडयंत्र या ब्राह्मणी धर्मग्रंथाच्या माध्यमातून आजपर्यंत झालेलं दिसून येते. तेव्हा लहुजी साळवे या क्रांतिकारी विचारवंताच्या क्रांतिकारी नेतृत्वाला आपण कोणत्या लाईनमध्ये बसवायचं आणि या मनुवाद्यांनी कुठे बसवलेलं आहे याची चिकित्सा होणं गरजेचं आहे. एवढा संदर्भ दिल्यानंतर तुम्हा सर्वांना पटणं गरजेचं ठरेल की क्रांतिगुरु लहुजी साळवे हे क्रांतिकारी विचाराचे पाईक आहेत, क्रांतिकारी विचार समाजापुढे नेणारे आहेत. तर भटमान्य टिळक हे प्रतिक्रांती विचार पेरणारे, प्रतिक्रांती विचारावर देशाची मांडणी करणारे, प्रतिक्रांती विचारावर देश उभा करणारे हे भटमान्य टिळक आहेत. आणि यांचा समन्वय घडून आणणं लोकमान्य टिळक म्हणजेच भटमान्य टिळक यांचे गुरु लहुजी साळवे कसे काय? कोणत्याही सदसद विवेक बुद्धीने विचार करणाऱ्या येथील बहुजन समाजातील विचारवंताला, चिकित्सकाला, अभ्यासकाला हे पटणारं नाही. आणि हे पुन्हा पुन्हा आपण समाजापुढे नेलं पाहिजे, समाजापुढे याची मांडणी केली गेली पाहिजे. म्हणजेच वैचारिक दृष्ट्या विसंगती असणारे हे गुरु शिष्य परंपरा कशी काय पुढे येणार? भटमान्य टिळक यांचे गुरु लहुजी साळवे नाही आहेत याचा पुरावा मांडत असताना माझ्या निरीक्षणास असं आलेलं आहे, क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा जन्म जर आपण लक्षात घेतलो तर 14 नोव्हेंबर 1794 हा क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा जन्म कालखंड. भटमान्य टिळक यांचा जन्म जुलै 1856. 1794 आणि 1856 या दरम्यानचा पिरियड जर आपण लक्षात घेतलो तर दोघांच्या वयामध्ये जवळपास 65 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे लहुजी साळवे 65 वर्षाचे आहेत आणि भटमान्य टिळक अगद्या उमेदीच्या वयात आहेत, जन्मलेले आहेत. भटमान्य टिळकांचे गुरु लहुजी साळवे तालमीमध्ये कसे काय गेले आणि तालमीमध्ये जाऊन लहुजींच्या शिक्षण आणि प्रशिक्षण कसं काय घेतलेलं आहे, हा मोठा संशोधनाचा आणि चिकित्सेचा विषय आहे. म्हणून मी तुमच्या पुढे मांडत आहे की टिळक यांचे गुरु लहुजी साळवे होऊ शकत नाही.
टिळक यांचे गुरु लहुजी साळवे का होऊ शकत नाहीत? याचा दुसरा संदर्भ असा मानतोय मी, तो म्हणजे तत्कालीन सामाजिक परिस्थिती. तत्कालीन सामाजिक परिस्थितीची पार्श्वभूमी मी तुम्हाला आत्ताच सांगितलेली आहे माझ्या प्रस्तावनेमध्ये. बहिष्कृत समाजातील लोकांना कमरेला झाडू आणि गळ्यात गाडगं इतक्या मोठ्या प्रकारची विषमता या समाजामध्ये असताना अस्पृश्य समाजातील वस्ताद लहुजी साळवे यांच्या अस्पृश्य वस्तीत चालणाऱ्या तालमीमध्ये लोकमान्य म्हणजेच भटमान्य टिळक कसे काय गेले? ज्यांच्या सावलीचाही विटाळ होत होता ते भटमान्य टिळक लहुजींच्या तालमीमध्ये जाऊन त्यांच्या अंगाखांद्याला खेटून तालमीचे धडे कसे काय घेतले? हे शक्य नाही. कोणत्याही बुद्धिवादी व्यक्तींना हे पटणारं नाहीये. अशा टोकाची विषमता असलेल्या काळात भटमान्य चित्पावन याच्यासाठी म्हणतोय की ब्राह्मणामध्ये 2 ब्राह्मण अत्यंत कट्टर आहेत. त्या 2 ब्राह्मणामधला चित्पावन ब्राह्मण, जसं की नागामध्ये कोब्रा नाग हा अत्यंत विषारी नाग समजला जातोय, तसा हा चित्पावन ब्राह्मण आहे, जो की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मनुवादी संस्कृती आणि हा विचार पेरण्याचा प्रयत्न केला आणि वाढवण्याचा प्रयत्न झालेला आहे. या परंपरेतला चित्पावन टिळक हा लहुजी साळवे यांच्या अस्पृश्य समाजातील तालमीमध्ये खांद्याला खांदा स्पर्श करून, हातामध्ये हात घालून, पायाला पाय आट्यातिट्या देऊन, ज्या पेचा वगैरे म्हटल्या जातात, त्या माध्यमातून कसं काय प्रशिक्षण घेतलं आणि लहुजी साळवे हे टिळकांचे गुरु कसे काय बनले, या संदर्भाने इतिहासात वास्तववादी पुरावा हा कुठेही आढळत नाही. काल्पनिकतेच्या आधारे हा इतिहास मांडला गेलेला आहे आणि तो बहुजन समाजाने आंधळ्या डोळ्यांनी अंधश्रद्धेने स्वीकारलेला आहे. म्हणून ही विचाराची गफलत झालेली आहे. हा विचारातील भेद हा समाजापुढे मांडणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून लहुजी साळवे आणि भटमान्य टिळक यांचा संदर्भ जोडणे हे येथील ब्राह्मणांची जाणीवपूर्वक खुळचटपणे केलेले एक षडयंत्र आहे. कारण बहुजन समाजामध्ये स्वातंत्र्य उत्तर कालखंडानंतर भारताला जेव्हा संविधान प्राप्त झालं, संविधानाच्या माध्यमातून शाहू महाराजांचं आरक्षण हे बाबासाहेबांनी प्रत्यक्ष संविधानाच्या माध्यमातून आम्हाला बहाल केलं. त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात झाला आणि आम्ही शिकलो, चिकित्सा करू लागलो. ब्राह्मणी धर्म कोणता, क्रांतिकारी विचार कोणता, प्रतिक्रांतिकारी विचार कोणता, याची चिकित्सा करू लागलो. तेव्हा या चित्पावन ब्राह्मणांचे धाबे दणाणले आणि त्यांनी ओळखलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा फक्त एक समाज, तत्कालीन महार आताचा बौद्ध समाज, हा एकटा ब्राह्मणी धर्माच्या विरोध उठला, ब्राह्मणी धर्माच्या विचारसरणीला लाथाडलं, तर किती मोठा क्रांतिकारी विचार भारत देशामध्ये पसरलेला आहे आणि किती मोठी क्रांती झालेली आहे हे भट, टिळक, रानडे, केळकर, आगरकर जाणताहेत. आणि यांच्याच स्थितीतला असलेला मातंग समाज म्हणजे महार आणि मातंग, पुढे संदर्भ देणाराच आहे मी, जो की मुक्ता साळवे यांनी महारामांगाचा जो निबंध सांगितलेला आहे, महारामांगाच्या दुःखाचा निरोप. म्हणजे महार आणि मांग यांचं दारिद्र्य, यांची सामाजिक स्थिती, शैक्षणिक स्थिती, धार्मिक स्थिती यामध्ये फार मोठा फरक नाही आहे. दोघांची सारखीच स्थिती असताना हा महार समाज फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुरस्कारला, त्यांच्या दाखविलेल्या दिशेने, त्यांनी दाखविलेल्या बोटाच्या दिशेने शहराकडे आला आणि मोठ्या प्रमाणात स्वतःचं प्रबोधन आणि बदल करून घेतला. तो परिणाम येथील भटा ब्राह्मणांना पचण्यासारखा नाही. आणि त्यांचा दुसरा बंधू मातंग समाज हा आता कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या विचाराकडे वळलेला आहे. आणि हाही समाज जर ब्राह्मणी हिंदू धर्मापासून जर तुटला तर मात्र ब्राह्मणापुढे मोठा आव्हान उभे निर्माण होईल. तेव्हा
मातंग समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीपासून आणि विचारापासून रोखलं पाहिजे. बौद्ध मातंग यांच्यामध्ये वैचारिक भेद निर्माण केला पाहिजे, वैचारिक गोंधळ उभा केला पाहिजे. म्हणून हे एक षडयंत्र आहे की लहुजी साळवे यांना जर टिळकांची गुरु ठरवलं तर येथील बौद्धांनी मातंगावाला तिरस्कार करतील. तुमचे गुरु, तुम्ही ज्यांना अस्मिता मानता, तुम्ही ज्यांना क्रांतिकारक मानता, ते टिळकांचे गुरु आहेत, तर तुमचा आमचा वैचारिक संबंध काय असणार आहे? आणि मातंग समाजातीलच काही पोटभरू विचारवंतांनी, पोटभरू साहित्यिकांनी देखील ब्राह्मणांच्या या खेळीला बळी ठरले, काही पुरस्काराला बळी ठरले. आणि त्या बळी ठरल्याच्या माध्यमातून मातंग समाजातील काही पुढाऱ्यांनी, साहित्यिकांनी लहुजी साळवे हे टिळकांचे गुरु आहेत अशी खोटी विचारसरणी, असा खोटा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये पसरवलेला आहे. आणि त्यामुळे समाज हा विसंगतीमध्ये आहे. नेमकं खरं काय आणि खोटं काय? प्रतिक्रांतीवादी विचार मांडणाऱ्या लहुजी साळवे हे टिळकांचे गुरु आहेत असं भास निर्माण करणाऱ्यांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यांना रसद मोठ्या प्रमाणात हे पुरवत आहेत. तेव्हा हे आपण लहुजी साळवेच्या संदर्भातील हा संदर्भ समाजापुढे घेऊन जाणं कर्तव्य समजतोय मी, आणि तो या कार्यक्रमाचा एक मुख्य भाग असल्याचं लक्षात येतं. बांधवांनो, लहुजी साळवे टिळकांचे गुरु नाहीत हे सिद्ध करण्यासाठी तिसरा एक संदर्भ मी तुमच्या पुढे ठेवू इच्छितोय. त्या संदर्भाने तुम्ही चिकित्सा केली पाहिजे. तो म्हणजे लहुजींची प्रेरणा कोणती आणि लहुजींचे शिष्य कोण? लहुजी साळवे, क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचं सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य यांचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की लहुजी साळवे यांच्या विचारांची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची प्रेरणा आहे. लहुजींचे वडील राघोजी साळवे हे शिवाजी महाराजांच्या क्रांतिप्रवण कार्यामध्ये शूरवीर म्हणून लढलेले आहेत. आणि या शूरवीराची दखल घेऊन, त्यांच्या पराक्रमाची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सोन्याची नाणी आणि लढाऊ तलवार देऊन भर दरबारामध्ये सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे. आणि त्याच राघोजी साळवे यांच्या प्रेरणेतून, त्याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याच्या प्रेरणेने लहुजी साळवे यांच्या विचारांची बैठक निर्माण झालेली आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. तीच प्रेरणा घेऊन लहुजी साळवेंनी महात्मा फुलेंच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये, या क्रांतीच्या कार्यामध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे. हे दुर्लक्ष करून चालणार नाही. या उलट भटमान्य टिळकांची प्रेरणा तपासूया आपण. टिळकांची प्रेरणा कोणती आहे? टिळकांच्या विचारांची बांधणी कशावर ठरलेली आहे, कशाच्या आधारे निर्माण झालेले आहे? टिळकांच्या एकूण साहित्याचा, केसरीमध्ये जे वेगवेगळे अग्रलेख लिहिलेले आहेत ते जर आपण तपासलो तर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल की टिळकांच्या साहित्याची प्रेरणा, टिळकांच्या कार्याची प्रेरणा ही वेद, मनुस्मृती प्रमाण मानूनच अख्खं आयुष्य केवळ भट ब्राह्मणांच्या हितासाठी टिळकांचं स्वराज्य होतं. टिळकांनी म्हटलेलं आहे, पहा, आम्हाला शाळेपासून शिकवले जाते काय? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अरे बाबा, कोणतं स्वराज्य? कोणाचं स्वराज्य? कशासाठीचं स्वराज्य? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे जे टिळक म्हणतात, त्या टिळकांचं स्वराज्य कोणतं? येथील बहुजन समाज हा अज्ञानाच्या खाईत लोटलेला आहे, अन्यायाच्या गर्ततेत सापडलेला आहे. त्या अन्यायाच्या, अज्ञानाच्या गर्ततेतून बाहेर काढण्यासाठीचं स्वराज्य, स्वातंत्र्य हवं आहे तुला का? भट ब्राह्मणांचं अबाधित स्वातंत्र्य राहिलं पाहिजे, त्याची व्यवस्था करण्यासाठीचं स्वराज्य आहे. हे आपण जर तपासलो तर लक्षात येईल
की टिळकांचं स्वराज्य हे फक्त 15% ब्राह्मणांच्या सुरक्षेसाठी असलेल्या स्वराज्याची मागणी होती. म्हणून लहुजींचं स्वराज्य जे म्हटलं जाते पहा की जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी, लहुजी साळवे यांच्या बाबतीत विधान केलं जाते. ते खरं का खोटं हे तपासत असताना मी जसं म्हटलेलं आहे, तर्क आणि बुद्धीच्या साहाय्याने जर आपण याची तपासणी केलो तर लहुजी साळवे यांचं जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी हे जे वाक्य असावं ते बहुजन समाजाच्या देशासाठी असावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी घेतलेली ती प्रतिज्ञा असावी. म्हणून लहुजी साळवे आणि भटमान्य टिळक यांचा अर्थाअर्थी वैचारिकदृष्ट्या कुठेच समन्वय नसताना भटमान्य टिळकांचे गुरु क्रांतिकारी लहुजी साळवे हे प्रसारित करणं हे चुकीचं आहे, ते सपशेल खोटं आहे. हे या सर्व संदर्भातून तुम्हाला लक्षात आलेलं असेल. बांधवांनो, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय मी, तसा वेळ बराच झालेला आहे. लहुजी साळवे हे टिळकांचे गुरु नाही येता याचं प्रमाण देण्यासाठी शेवटचं एक उदाहरण सांगतोय. ते म्हणजे लहुजी साळवे यांच्या तालमीमध्ये भटमान्य टिळक प्रशिक्षण घेतलेले आहेत असं मोठ्या प्रमाणात भारतीय समाजमनामध्ये, साहित्यामध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जे टिळक शिष्य म्हणून सांगितले जातात त्या टिळकांचं एकंदरीत साहित्य जर तपासलो आपण, केसरीचे वेगवेगळे अग्रलेख तपासलो, टिळकांनी लिहिलेले ग्रंथ तपासलो, तर टिळकांनी कुठेही एक शब्द देखील लहुजी साळवे यांच्या तालमीत मी प्रशिक्षण घेतलोय, त्यामुळे लहुजी साळवे हे माझे गुरु आहेत असं कुठं मान्य केलेलं नाही. कुठेच एक शब्द संदर्भ सापडत नाही. संशोधक म्हणून मी चालण्याचा प्रयत्न केलो आहे, असं कुठं इतिहासामध्ये संदर्भ नाही. आणि टिळकांचे जे शिष्य नंतर भारतामध्ये घडलेले आहेत त्या टिळकांचे शिष्य देशपांडे, आत्रे, आगरकर वगैरे वगैरे आता मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण करणारे सर्व साहित्यिक यांच्याही साहित्यामध्ये कुठे टिळकांचे गुरु लहुजी साळवे आहेत असं सन्मानपूर्वक कुठे विधान केलेलं आढळत नाही. उलट त्यांना जाणीवपूर्वक इतिहासातून वगळलेलं आहे. असं असताना कशासाठी आपण हे मातंग समाज तथा बहुजन समाज कशासाठी हे स्वीकारतोय की लहुजी साळवे हे टिळकांचे गुरु आहेत? हे षडयंत्र आहे. ते म्हणजे या मनुवादी विचारांवर मनुस्मृती पुन्हा एकदा प्रसारित झाली पाहिजे. ब्राह्मणी हिंदू धर्माचा पगडा येथील बहुजन समाज मातंग समाजामध्ये प्रभाव निर्माण केला पाहिजे. आणि ते करणं कधी शक्य आहे? ते बहुजन समाजातील जी अस्मिता आहे, बहुजन समाजातील जे लोक नायक आहेत, क्रांतिकारक आहेत, त्यांना जर आपण इकडे जोडलो तर हे कार्य अगदी सोपं होणार आहे. याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य दुर्लक्ष करून त्यांच्या कार्याला महत्त्व देण्याऐवजी त्यांना भवानीने तलवार दिलेली आहे हे प्रसारित करण्याचा प्रयत्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला मुख्य कारणीभूत कोण असेल तर राजमाता जिजाऊ आहे, ज्यांनी सर्वप्रथम येथील हिंदू धर्माला लाथाडलं आणि तलवारबाजीचं शिक्षण प्रशिक्षण स्वतः शिवबांना घडवलं. हा इतिहास समाजापुढे आणण्याऐवजी छत्रपतींच्या कार्याला दुर्लक्ष करून भवानींचं कार्य जे की दैववाद इथे प्रसार करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत हेच झालेलं आहे. संत रविदासांच्या बाबतीत हेच झालेलं आहे. अलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणात हे घडत आहे. आणि हाच प्रयत्न मातंग समाजातील लोकांना क्रांतिकारी विचारापासून परावर्त करण्यासाठी, यांच्यामध्ये वैचारिक गोंधळ निर्माण करण्यासाठी, बहुजन समाज तथा मातंग समाजाला गुलाम बनविण्यासाठी पुन्हा एकदा लहुजी साळवे हे टिळकांचे गुरु असा जर समाजामध्ये प्रसार आणि प्रचार केलो तर हा मातंग समाज आपल्या गळाला लागेल.
आणि ते खरंही ठरलेलं आहे. याचा जर आपण अनुभव घेतलो तर वर्तमान कालखंडामध्ये बहुतांश आपल्यातील साहित्यिक जे बहुजनांतील मातंग समाजातील साहित्यिक लेखक यांनी लोकमान्य टिळकांचे गुरु लहुजी साळवे या पद्धतीने विचाराची मांडणी करताना दिसतात. तिथे मात्र हा बहुजन समाज गोंधळात पडलेला आहे आणि तो गोंधळ दूर व्हावा ही वैचारिक द्वंद्व समाज मनाला पटलं पाहिजे हा लसाकाम या संघटनेचा उद्देश होता आणि त्या उद्देशाला अनुसरूनच हा विषय ठेवलेला आहे जो की लहुजी साळवे हे भट्टमान्य टिळकांचे गुरु नसून बहुजन समाजाला मातंग समाजाला गुलाम बनविण्याचे षडयंत्र आहे. हा विषय मांडत असताना मी तुम्हाला आव्हान करू इच्छितोय, कारण हा विचार समाजामध्ये घेऊन जाणं ही आम्हा सुशिक्षित लोकांची मोठी जबाबदारी ठरलेली आहे. कारण आपण सर्वजण फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ यांच्या त्यागाचे यांच्या कष्टाचे लाभार्थी आहोत. तेव्हा हा विचार पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. सत्य असत्य समाजापुढे ठेवणं गरजेचं आहे. समाज आपल्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा करत आहे. नेमकं खरं काय आणि खोटं काय ते सांगितलं पाहिजे. म्हणून या अनुषंगाने एक कविता 4 ओळी मला वाचनात आली, ती तुमच्यापुढे ठेवू इच्छितोय. पोराले माझे गुरुजी शिक्षण असं देत जा. पोराले माझे गुरुजी शिक्षण असं देत जा. माणूस झाला पाहिजे पोरगा, काळजी जराशी घेत जा. विज्ञान असं शिकवा त्याले, अज्ञान त्याचं गेलं पाहिजे. सदेह तुकारामाला त्यानं वैकुंठातून आणलं पाहिजे. इतिहासातून त्यानं घेतला पाहिजे बोध. इतिहासातून त्यानं घेतला पाहिजे बोध. शिवरायांच्या मृत्यूचा लावला पाहिजे शोध. सूर्य चंद्र तारे ग्रहणही दाखवा नीट. सूर्य चंद्र तारे ग्रहणही दाखवा नीट. शनी नसतो लागत कधी, व्हावे त्याच्या डोक्यात फिट. आकडेमोड भूमिती करणं शिकवा पटीत. आयुष्याचं विज्ञानातून मांडलं पाहिजे गणित. ऑनलाईन राहू द्या, ऑफलाईनच शिकवत जा. ऑनलाईन राहू द्या, ऑफलाईनच शिकवत जावं. शाहू फुले आंबेडकरांचं कर्तृत्व त्याला दाखवत जा. नागरिकशास्त्र शिकवताना नजरेपुढे ठेवत जा भीमाले. नागरिकशास्त्र शिकवताना नजरेपुढे ठेवत जा भीमाले. धर्म आधी असतो, देश समजलं पाहिजे पोराले. धर्म आधी असतो, देश समजला पाहिजे पोराले. हा देश समजण्यासाठी असे क्रांतिकारी कार्यक्रम लसाकामाच्या माध्यमातून वेळोवेळी होत आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये मला नौखा असतानाही अत्यंत सन्मानपूर्वक वक्ता म्हणून संयोजकांनी माझी निवड केलेली आहे. आणि तुम्ही देखील अत्यंत मंत्रमुग्ध होऊन ऐकलेलं आहोत. तेव्हा तुमचं आणि संयोजकांचं मी धन्यवाद मानतोय. आणि हा विचार मांडण्याची संधी संयोजकांनी दिली त्याबद्दल संयोजकाचं आणि तुमचंही मनपूर्वक आभार मानतोय आणि माझ्या विचाराला पूर्णविराम देतोय. जय लहुजी, जय भीम. धन्यवाद. एवढं स्पष्ट असताना लोकांचं काय